एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे आणि यामध्येच आता नागपूरच्या एका दाम्पत्याला या ठिकाणी पूजेचा मान मिळालेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। तर आपण पाहतोय प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होता आहे आणि त्या सोहळ्यासाठी खूप विशेष निमंत्रित लोकांना बोलवण्यात आलेलं आहे। अगदी काही मोजक्या लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। प्रत्येक समाजाला या सोहळ्यासाठी स्थान देण्यात आलेले आहे। महाराष्ट्रासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की या 15 जोडपे होते त्यातले 2 जोडपे जे आहेत पूजेसाठी निमंत्रित केले ते महाराष्ट्रातील आहेत। सोबतच विविध समाजातील काही लोकांना निमंत्रित देण्यात आलेलं आहे। मसनजोगी समाजाचं देखील प्रतिनिधित्व उद्याच्या कार्यक्रमासाठी असणार आहे। महाराष्ट्रातून लक्ष्मण मुकुटमोरे यांना ती संधी मिळाली आहे। माझ्यासोबत आहेत। तुम्हाला संधी मिळालेली आहे, काय भावना आहेत पहिल्या? कारण या सोहळ्यासाठी निमंत्रण मिळावं किंवा या क्षणाचा साक्षीदार व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते। तुम्हाला निमंत्रण कसं मिळालं आणि तुमच्या भावना काय आहेत नेमका? जय श्रीराम। ते निमंत्रण सर मी आहे जातीचा मसनजोगी। आमचा समाज मसनजोगी समाज महाराष्ट्रामध्ये मसनजोगी समाज आहे। तरी ते निमंत्रण भेटले म्हणून आम्हाला अयोध्येहून फोन आला की आम्हाला एवढा अभिमान वाटले की पूर्ण मसनजोगी समाजाला पुऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा समाजाचा की त्यांनी म्हटले आनंदाचं वातावरण केले त्यांनी। आमचा समाज एकदम भीक मागून खाणारा समाज आहे। आमच्या समाजाला कुठला जागा नाही, कुठली व्यवस्था नाही, काही नाही, भीक मागून खाणारा समाज आहे आपला। तर आमचे लेकरंसुद्धा शिक्षण नाही, काही नाही, तरी असंच भीक मागून कचरा गोळा करून त्यांनी संसार उपयोगी पोट भरत असत। तर आत्तापासून आमच्या समाजाला कुठलं न्याय मिळालं नाही। तरी राम मंदिर हे निमंत्रण मिळाल्याबद्दल आम्हाला एवढं आनंदित आहोत की पूर्ण महाराष्ट्र मसनजोगी पूर्ण समाज एकदम आनंदित आहे सर। तुम्हाला निमंत्रण कसं मिळालं? तुम्हाला पत्रिका पाठवली होती का फोन करून? तुम्हाला कधी तुम्हाला कळलं आणि जेव्हा तुम्हाला कळलं की आपली निवड झालेली आहे या सोहळ्यासाठी त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? पहिल्या भावना काय होत्या? सर आम्हाला निमंत्रण अयोध्येहून फोन आला। अयोध्येहून दीड महिन्याखाली फोन आला की इथून असं तुम्हाला निमंत्रण येणार आहे, तुमचं निवड झालेलं आहे म्हणल्यावर मग आम्हाला आनंद वाटला की एवढं खुश झालो आम्ही की सर्वजण खुश झालो की पूर्ण घर बाहेरलं गेलं, घरचे सुद्धा बाहेरलं सुद्धा। पण फोन आल्यावर पुन्हा मग निमंत्रण आले म्हणून पुन्हा तिथले विश्व हिंदू परिषदेतले लोक त्यांनी सांगितले, त्यांनी म्हणले बाबा तुम्हाला निमंत्रण पत्रिका आणून देणार आम्ही। तर असं म्हणल्यावर मग आम्ही आनंदित झालो आणि विश्व हिंदू परिषदेचे श्री मोहनजी भागवत साहेबांचा मोदी साहेबांचा आभार आम्ही कशा रूपाला आभार व्यक्त करावं हे आम्हाला काही लक्षात येत नाही। तर पण त्याचे लयच उपकार आहेत मोदी साहेबांचे, मोहन भागवतजीचे, राहुल चव्हाणजी आणि सूरज सोनटक्के यांचे। मी उद्या तुम्ही कार्यक्रमाला किती वाजता जाणार आहात? तुम्हाला त्या संदर्भात तुमच्याशी कोणी बातचीत करते का? उद्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणजे कसं माहोल बघणार आहात आणि तो माहोल बघून? तर आपण पाहतोय सगळीकडेच उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। अयोध्येमध्ये धार्मिक विधींचा आजचा 6वा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे हे सुद्धा अयोध्येमध्ये आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता सध्याचे विधी कसे असणार आहेत आणि काय नेमकं आज होणार आहे। अक्षय, नक्कीच मी सध्या अयोध्येतल्या राम मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि दुपारी बरोबर 12 वाजता सगळी जी विधी आहेत, धार्मिक विधी ज्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे, त्याला सुरुवात होईल। पण त्यापूर्वी आपण जर बघितलं तर अयोध्येत उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये थोडी थंडीची लाट आल्यामुळे काहीशी धुक्याची चादर जी आहे ती या ठिकाणी पडलेली आहे। मात्र थंडीची कुठलीही फिकीर न करता सगळं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। देशातील कानाकोपऱ्यातून आलेले भाविक जे आहेत ते अयोध्येत दाखल होत आहेत। राम मंदिर कसं झालेलं आहे हे पाहण्यासाठी अनेक भक्त जे आहेत ते आसुसलेले आहेत। पण उद्याच्या दिवशी कुठल्याही सामान्य नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला नसल्यामुळे काही जणांची निराशा होत जरी असली तरी परवाच्या दिवसांपासून हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात येईल। पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर हा जो सगळा परिसर आहे तो वारंवार प्रशासनाकडून स्वच्छ केला जातो आहे। पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून। उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर ATS असेल, पॅरा कमांडोज असतील, ब्लॅक कमांडोज असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, हे सगळे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच एक चैतन्यपूर्ण वातावरण आणि संपूर्ण अयोध्या नगरीत आपण जर ठिकठिकाणी बघितलं तर प्रत्येक घराच्या
मंदिराच्या आणि प्रत्येक आस्थापनाच्या वरती प्रत्येक ठिकाणी हा भगवा झेंडा जो आहे, जो विजयाचं आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं, उत्साहाचं प्रतीक मानलं जातं, ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। जणू काही दिवाळी आहे। कंदील म्हणून झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा जो उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल। त्याच्या अगोदर ही संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती रामनामाच्या जयघोषात दुमदुमली आहे। अगदी नक्कीच अक्षय, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय अयोध्येतील धार्मिक विधींचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि आज 125 कलशांनी मूर्तीवर दिव्य असं स्नान होणार आहे। ही पूजा सकाळी सुरू झाली आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ही पूजा चालेल। या पूजेनंतर प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला विश्राम करण्यासाठी ठेवलं जाणार आहे। दरम्यान आजची पूजा नेमकी कशी असणार आहे ते सांगतायत महंत सुधीरदास महाराज आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। उद्या खरं तर राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापन हा सोहळा पार पडणार आहे आणि त्यापूर्वी आज पूजेचा शेवटचा दिवस आहे। आज देखील मंदिरामध्ये विविध पूजा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। माझ्यासोबत महंत सुधीरदास महाराज आहेत। महाराज, स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये। आज नेमकं पूजा कशा पद्धतीने पार पडणार आहेत आणि कोणत्या कोणत्या पूजा आज मंदिरामध्ये होणार आहेत, प्रेक्षकांसाठी साम टीव्ही जरा सविस्तर सांगाल। आज जे आहे ते आचमन प्राणायाम करून देशकाल संकीर्त त्या ठिकाणी होईल आणि 4 वेदांचा वेदपाठ त्या ठिकाणी होईल, प्रातपूजन होईल, स्थापित देवतांचं पूजन होईल आणि ज्या देवतांच्या जे अधिवास राहिलेले आहे, जे अधिवास जे आहे ते अधिवास आज पूर्ण होतील। मूर्ती ज्या आहे प्रामुख्याने आज साधारणतः 25 किलो केशर यामध्ये मूर्तींना ठेवलं जाईल। 1 वाजेपर्यंत पूजन चालेल, 1 ते 2 ब्रेक असेल आणि 2 ते पुन्हा 7 वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम संपन्न होतील। ती प्रत्येक पूजेच्या संदर्भाचे देखील मुहूर्त काढले, ही पूजा करायची त्याचे देखील मुहूर्त काढलेले आहेत। असे संपूर्ण कालखंडाचे सर्व पूजेंचे 24 एकूण मुहूर्त काढले गेलेले आहेत। कॅमेरामन राजू गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।